तर पुण्यात एसीबीने कारवाई केली आहे। 3 शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय। गैरमार्गाने संपत्ती जमा केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। टीटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेंसह आणखी 2 जणांवर कारवाई करण्यात आली। सांगलीतील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे आणि त्यांच्या पत्नी जयश्री कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि त्यांच्या पत्नी सुजाता लोहार तसंच त्यांचा मुलगा निखिल लोहार यांच्यावर गुन्हा दाखल आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली या 3 घटकांकडनं 3 वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर अपसंपदा जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत। सोलापूरला दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये किरण लोहार यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे सुद्धा IPC सेक्शन 109 खाली आरोपी आहेत। सांगली या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये विष्णू कांबळे आणि त्यांची पत्नी या सुद्धा IPC सेक्शन 109 खाली आरोपी आहेत। आणि पुण्यात जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात आता प्रायमा फेसी तुकाराम सुपे यांच्याच विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे आणि तपासाअंती पुढील जी काही कार्यवाही आहे ती कारवाई केली जाईल।